समृद्धी औद्योगिक प्रशिक्षण संस्था जामरूड रोड तालुका जिल्हा बुलढाणा। आता 12वीची गरज नाही। 10वी पास विद्यार्थी 2 वार्षिक ITI केल्यानंतर 12वीच्या समकक्ष मानल्या जाईल। ट्रेडर्स, इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर प्रवेश देणे सुरू। मुलींसाठी फी मध्ये विशेष सवलत। संपर्क 98 मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग बुलढाणा। GNM साठी प्रवेश देणे सुरू। पात्रता 12वी उत्तीर्ण। शिष्यवृत्ती उपलब्ध। SC ST मोफत प्रवेश। संपर्क मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग जामरुंद रोड कोलवड बुलढाणा। बुलढाणा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 5000 हेक्टरवर करावी लागणार दुबार पेरणी। मेहकर लोणार तालुक्यात झाला होता ढगफुटी सदृश्य पाऊस। बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर आणि लोणार तालुक्यामध्ये जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात अक्षरशः ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। त्यामुळे नुकतीच पेरणी केलेल्या पिकांसह जमीन खरडून गेल्याने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं। आता या दोनही तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलं। बुलढाणा जिल्ह्यात यावर्षी सरासरी पेरणी क्षेत्रफळ 7,35,000 हेक्टर आहे। त्यापैकी आजपर्यंत 6,20,000 हेक्टरवर म्हणजेच 84% पेरणी झाली। यावर्षी कशीबशी पैशाची जुळवाजुळव करून शेतकऱ्यांनी पेरणी केली, मात्र हे संपूर्ण पीक खरडून गेल्याने मेहकर आणि लोणार तालुक्यातील 4,500 ते 5,000 हेक्टरवर शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार असल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला। बुलढाणा जिल्ह्यामध्ये खरीप पिकांखालचं सरासरी क्षेत्र जे आहे ते 7,35,000 हेक्टर इतकं आहे आणि आज रोजीपर्यंत जिल्ह्यामध्ये सुमारे 6,20,000 हेक्टर इतक्या क्षेत्रावर पेरणी झालेली आहे, जी की सरासरीच्या 84% इतकी आहे। दिनांक 25 ते 29 जून या दरम्यान जिल्ह्यामध्ये काही भागांमध्ये अतिवृष्टी झालेली होती। त्या ठिकाणी आपल्या इथे शेती पिकांचं नुकसान झालेलं होतं। दुबार पेरणीच्या बाबतीत विशेष करून मेहकर आणि लोणार या तालुक्यांमध्ये नदीकाठची किंवा ओढ्याकाठची जी काही शेतजमीन होती, ज्या ठिकाणी पीक वाहून गेलेलं होतं, तर असे साधारणतः 4,500 ते 5,000 हेक्टर इतक्या क्षेत्रावर दुबार पेरणी करावी लागेल असा प्राथमिक अंदाज आहे। आणि त्याच्या अनुषंगाने जे काही खतं बियाणं ची उपलब्धता आहे